दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जाच्या निषेधार्थ बारामतीत मंगळवारी जनआंदोलन आयोजन करण्यात आले होते. लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन करत मुंबईतील अनुष्का ढवळे या तरुणीने आंदोलनाची हाक दिली. त्यांच्या या आवाहनाला बारामतीतील युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आंदोलनाची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. दिल्लीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर आंदोलनाचे पोस्टर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्यानंतर बारामतीमध्ये या विषयावर चर्चा सुरू झाली. याच दरम्यान अनुष्का ढवळे बारामतीत आल्या. स्थानिक युवकांशी संवाद साधत त्यांनी एवढे जागरूक नागरिक आणि युवक बारामतीत आहेत. देशाच्या भविष्यासाठी, लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी आवाज उठवण्याची गरज आहे. केवळ सोशल मीडियावर प्रतिक्रिया देऊन उपयोग नाही, रस्त्यावर उतरून लोकशाही पद्धतीने भूमिका मांडली पाहिजे, अशी भूमिका मांडली. त्यांच्या या आवाहनानंतर काही युवकांनी तातडीने बैठक घेत आंदोलनाचे नियोजन सुरू केले. आंदोलन कायदेशीर चौकटीत आणि शांततेत पार पडावे यासाठी आयोजकांनी बारामती शहर पोलीस ठाण्याला ईमेलद्वारे निवेदन सादर केले. संबंधित अधिकाऱ्यांना आंदोलनाची माहिती देण्यात आली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी आयोजकांनी स्वीकारल्याचे सांगण्यात आले. बारामती MIDC येथील चौकात हे जनआंदोलन करण्यात आले आहे. यामध्ये नागरिक, विद्यार्थी, युवक आणि विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. आंदोलक यांनी लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी एकत्र या, विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराचा निषेध, लोकशाहीचा अपमान सहन करणार नाही, अशा घोषणा देण्यात आल्या आहेत. तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. मी एक भारताची मुलगी म्हणून बोलतेय. तिथं 16 वर्षाची मुलगी म्हणली की मी 16 वर्षाची आता आणि 18 वर्षाची झाल्यानंतर मला पण मतदानाचा अधिकार भेटे. पण मी एकाही सरकारला किंवा एकाही पक्षाला सरकारमधल्या कुणालाच मतदान करणार नाही, कारण सगळे चोर आहेत. म्हणजे आपली लोकशाही संपवण्याचा मी आता प्रयत्न करत आहे. ते आपल्या लक्षात आलं पाहिजे की त्यांनी मतदानच संपून, लोकशाही संपून त्यांचा एक राज्य, एक सरकार आणायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. मुलींना जर तिथं पोलीस प्रशासनाकडून त्यांच्या छातीवर त्यांचे कपडे फाडले गेले, त्यांच्या छताडावर बसून जर त्यांच्या हे करत असतील तर तिथं मुली सुरक्षित नाही, तर मग आम्ही मुलींनी कुठं बघायचं, कुठल्या सरकारकडे बघायचं? म्हणजे आम्ही सुरक्षितच नाही असंच म्हणायचं ना. 11th स्टँडर्ड मध्ये आहे मी. ज्या काळामध्ये अमेरिकेमध्ये काळ्या आणि गोऱ्यावरून भेद होत होता, त्या काळामध्ये महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारतामध्ये एक सेक्युलर लोकशाहीचं स्वप्न रुजवलं. आज ते देश कुठे, आपण कुठे? आपल्या देशामध्ये विचारांचा वारसा यांच्यापेक्षा खूप मोठा आहे, पण आपल्या देशामध्ये ग्राउंड क्लास वर्किंग शून्य आहे. आपण बाता खूप मोठ्या मोठ्या करतो. आपण आपले पंतप्रधान दरवर्षी येतात, 3 वर्ष झाले शपथा घेतल्या, पण काही काम तर शून्यच आहे. फ्रीडम ऑफ स्पीच पूर्ण त्यांनी धज्या सुरवली आहे. त्याची मेलोडी इतनी चॉकलेटी क्यों है? बंगाल के इतिहास में झालमुड़ी का क्या इतिहास होगा? बंगाल में झालमुड़ी इतनी फेमस क्यों है? पंतप्रधान झालमुड़ी की दुकान पर क्यों गए? काय हे तो फ्रीडम ऑफ स्पीच आहे? कुठल्या लोकशाही? जगातील सगळ्यात ग्रेटेस्ट लोकशाही ही मीडिया आहे. तुम्ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि तुम्ही बातम्या काय दाखवताय? त्या पत्रकारांच्या दुसऱ्या दिवशी डेड बॉडीज सापडतात भारतामध्ये. ही भारताची लोकशाहीची परिस्थिती आहे आता सध्या. RSS, आज भाजपा सारखा पक्ष जो RSSचाच एक भाग आहे, तो जेव्हा सत्तेवरती बसला ना, त्या दिवशी या भारताची लोकशाही मेलेली. हे काय असतं? म्हणजे आपण छोटा मासा आणि ब्रिटिश मोठा मासा, मोठ्या मासाला छोटा मासा खातो, हा सृष्टी नियम. हे सावरकरांनी लिहिलेले आहे आणि हे RSSच्या ऑफिशियल डॉक्युमेंट्स मध्ये आहे. हे कोणीही कुठूनही उचलून सांगितलेलं नाही, कुणाचंही मत नाही. ही अशी यांची लोकशाही आहे. ज्यावेळी आपले कोण होते, सुभाषचंद्र बोस हे आर्मीज करत होते ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी, देशातल्या तरुणांना आझाद हिंद फौज. त्यावेळी RSS, मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा ह्या 3 संघटना ब्रिटिश आर्मीमध्ये भारतातल्या लोकांना भरती व्हावं यासाठी कॅम्प चालवत होते. आणि हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपला
आणि या सांगा, आणि मुळात म्हणजे ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, ज्या भूमीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला, ज्या भूमीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, ज्या भूमीमध्ये शाहूंचा जन्म झाला, ज्या भूमीमध्ये फुलेंचा जन्म झाला, त्या भूमीमध्ये RSS सारखी कीड वाढली. हे आपलं दुर्दैव आहे. आणि आजही हाफचड्डी घालून आपले गृहमंत्री, परिवहन मंत्री बसतात. मुख्यमंत्री म्हणतात की जंतर मंतरवरती जे चाललेले ही अराजकता आहे. लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणं ही अराजकता कधी बसून झाली. आंदोलन करणं हा प्रत्येक भारताचा मूलभूत अधिकार आहे. भारतीयांनी जागं व्हावं आणि विरोधाला विरोधच करावा. आणि महाराष्ट्रातील लोकशाही तर तेव्हा महाराष्ट्रात लोकशाही मेलेली नव्हती बाय द वे, कारण महाराष्ट्रामध्ये पक्षांमध्ये स्वातंत्र्य होतं, मतदानामध्ये स्वातंत्र्य होतं, पण माणसं एक होती, विचार एक होता. पण ज्यावेळी 1300 रुपये देऊन मतं दिली त्यावेळी कागदावर लोकशाही आणि रस्त्यावर दशपथशाही. कोण प्रश्न विचारणार तर तो देशद्रोही. कागदावर लोकशाही आणि रस्त्यावर दशपथशाही. कोण प्रश्न विचारणार तर तो देशद्रोही. कागदावर लोकशाही आणि रस्त्यावर दशशाही. कोण प्रश्न विचारणार तो देशद्रोही. जय भीम. मी या ठिकाणी ऍक्च्युली एक सायकोलॉजिस्ट आहे. सायकोलॉजिस्ट आपल्याला माहिती आहे, मानसशास्त्रज्ञ जे मनाचा अभ्यास करतात. आणि गेले जवळजवळ 4 ते 5 वर्ष झालं मी प्रॅक्टिस करतेय. माझ्याकडे स्टुडंट खूप जास्त आहेत आणि मोस्ट ऑफ दी स्टुडंट नीट आणि जेई प्रिपरेशन करणारे आहेत. ऑलरेडी 2 वर्ष 3 वर्ष ते दिवस रात्र जागून अभ्यास करत असतात. आणि ज्या वेळेस आत्ताची ही पेपर लीक झालं आणि नंतर एक्झाम क्रिएट झाली, त्यावेळेस माझ्याकडे लिटरली सुसाइड पर्यंत गेलेली मुलं आलेली आहेत. सो इतकी विचित्र कंडिशन तयार झाली आहे हे एका पेपर लीक मुळे. आय एम द लाईव्ह एक्झाम्पल की मी त्या मुलांच्या डोळ्यात बघितलंय की किती जास्त त्रास आहे त्यांना. त्यांच्या आई वडिलांनी केलेला त्याग, एवढ्या महागड्या फीज बिकॉज टू बिकमिंग अ डॉक्टर. ह्याच्यासाठी ना जवळजवळ CR मध्ये फीज भराव्या लागतात जर तुमचा गव्हर्नमेंटला नंबर नाही लागला तर. आणि गव्हर्नमेंटला नंबर लागण्यासाठी जी मानसिकता तयार केलेली असते विद्यार्थ्यांनी की कुठल्याही परिस्थितीत माझा हाच शेवटचा चान्स आहे. रिपीट करणारे अंक असतात त्याच्यामध्ये की ह्या वर्षी नाही झालेलं तर आता नेक्स्ट इयर करणार आहे. त्यांच्यावर डबल प्रेशर असतं, एक तर रिपीटचं आणि पहिलं की आता झालंच पाहिजे. सो बेसिकली अशा प्रेशर मध्ये ज्यावेळेस विद्यार्थी होते, काही विद्यार्थी एक्झामच्या आधी सुद्धा माझ्याकडे ट्रीटमेंटला होते की माझा पेपर नीट जावावा, कारण मी 2 वर्ष मेहनत घेतलेली आहे. आणि बेसिकली ते नाही झालं. ज्यावेळेस एक्झाम कॅन्सल झाली मला कंटिन्यू कॉल येत होते पॅरेंट्सचे, त्यांच्या मुलांचे की आता आम्ही काय करू, एव्हरीथिंग इज गॉन. आणि एक्झाम मध्ये माझा एक विद्यार्थी त्याने दिली परत पेपर, पण त्याच्यामध्ये ना त्याचे जवळजवळ 20 ते 25 ह्याच्याने स्कोर डाऊन आलेला. म्हणजे जे ते गव्हर्नमेंट डिझर्व करत होता तो आता डिझर्व नाही करत आहे. आता त्याला फीज भरावी लागेल CR मध्ये. सो बेसिकली हा एज्युकेशनल जी चळवळ आपण सुरू केलेली आहे त्यासाठी बिंग ऍज अ सायकोलॉजिस्ट माझं एकच सांगणं असेल की खूप शांत डोकं ठेवून, खूप रिस्पेक्टिव्हली, फक्त विद्यार्थ्यांचा विचार करूनच आपण हे सगळं करूया. दिस इज माय सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टू टेल यू. थँक्यू सो मच. काल बारामतीमध्ये एकटी मुलगी आपला फलक घेऊन जी उभा होती ते आपल्या समोर तिला बोलायचं. नमस्कार, मी अनुष्का ढवळे. मी खरं तर सांगितलं गेलं ना, मी एक डान्सर आहे, मी एक मॉडेल आहे. मी मुंबईमध्ये ट्रेनिंग घेते, पण मी आता इकडे बारामतीमध्ये होते आणि हे सगळं आंदोलन बघितलं जे काही चाललंय जंतर मंतरमध्ये. मला वाईट ह्याचं वाटलं, बारामतीमधनं एवढी संख्या आहे, कुणीही पुढे आलं नाही. कुणाला जसं वाटलं नाही की आपण पुढे येऊया. आपल्यासाठी म्हणजे आपल्या फ्युचरसाठीच ते लोक लढतात आहे. सोनम वांगचुकजी ते आपल्यासाठीच लढतात आहे, पण आपण पुढे नाही आलं तर कोण येणार. माझं प्रोफेशन नाही आहे स्टडी, माझं प्रोफेशन मॉडेलिंग आहे, माझं प्रोफेशन डान्सिंग आहे. तरी पण मी काळजी करते माझ्या मुलांसाठी की माझी मुलं कधी ना कधी तर होतील ना, आणि त्यांचं भविष्याचं काय. जर हेच भ्रष्टाचार पुढे राहिला तर माझ्या पोरांच्या भविष्याचं काय. मी असल्या देशांमध्ये
मी माझ्या पोरांचं भविष्य बघू की नको. पहिली गोष्ट, माझे पप्पा एक प्रोफेसर आहेत आणि ते मला दरवेळी सांगत असतात की अनुष्का इथे शिक्षण घेऊ नकोस, तू बाहेर जा. कारण त्यांना माहिती आहे भ्रष्टाचार इथे शिक्षणामध्ये पण भ्रष्टाचारच आहे. आणि मी हे पण सांगितलं घेते की आमचे हात काळे आहेत, ही आमची पॉवर आहे. हे आमचं मी काय म्हणते, आमचे हात आहे ना खूप खूप साफ होते, पण हे तुमचे काळे हात आहेत, हे तुमचा भ्रष्टाचार आहे, आमचा नाहीये. तुमच्यामुळे आमचे काळे हात झाले, तुमच्यामुळे होतं, आमचं काहीच नव्हतं, आम्ही भ्रष्टाचार नाही केला. बट दिस इज द पॉवर वी गॉट. वी कॅन यु नो, आम्हाला वेळ नाही लागणार तुमचे चेहरे काळे करायला. आणि प्लस मला एकच संदेश द्यायचा की प्लीज भ्रष्टाचार नको. एज्युकेशन मध्ये आलंच नाही पाहिजे. किती काय झालं तरी एज्युकेशन मध्ये आलंच नाही पाहिजे. ही मोठ्या जे ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांची पोरं कुठे शिकतात हो? कुठे शिकतात? ह्यांच्याकडे पैसा आहे. हे जे बेरोजगार आहेत ह्यांच्याकडे पैसा नाही, त्यांची मुलं कुठे शिकणार? त्यांच्याकडे पैसा कुठून येणार? बरोबर आहे ना? हा बरोबर, एक नंबर. हेच बदललं पाहिजे. शिक्षण व्यवस्था बदलली पाहिजे. सगळ्या पोरांना सेम शिक्षण दिलं पाहिजे. असं नको की हा बाई हे प्रायव्हेट शिक्षण आहे, ह्याला गव्हर्नमेंट शिक्षण मध्ये गव्हर्नमेंटमध्ये पैसा नसतो, काय नसतो. पण मला असं वाटतं की सगळं सामान्य झालं पाहिजे. एज्युकेशन फ्री झालं पाहिजे. एज्युकेशन फ्रीज झालं पाहिजे. एज्युकेशन फ्रीज झालं पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे. टॅक्सपेअर आहे आपण. छात्र एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. छात्र एकता जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. भारत माता की जय. भारत माता की जय. आता आपण निवेदन देऊयात. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.